देशाच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री किती गंभीर आहेत हे यातून दिसत आहे. खरं म्हणजे ते मणिपूरला जाऊन थांबायला पाहिजेत, काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले सुरू आहेत तिकडे थांबायला पाहिजेत. देशामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. लडाखमध्ये चीनचं सैन्य घुसलं आतमध्ये, अरुणाचलला घुसलं आहे, तिकडे जाऊन त्यांनी पाहणी करायला हवी. पण महाराष्ट्रातील निवडणुका एक घटनाबाह्य सरकार या राज्यात त्यांनी जे बसवलं आहे त्याला संरक्षण देण्यासाठी अमित शहा इथे येत आहेत. अमित शहा किंवा मोदी महाराष्ट्रात आले की आम्हाला भीती वाटते. काहीतरी महाराष्ट्रातला एखादा उद्योग या राज्याबाहेर जाईल किंवा काहीतरी महत्त्वाचा भूखंड अडाणीच्या घशात जाईल. त्याची तयारी करायला हे लोक येतात का? कारण अमित शहा आज येत आहेत आणि काल 210 एकर जमीन मिठागरांची ही अडाणीला द्यायचा निर्णय झाला. त्या जमिनीचं मोजमाप करायला येत आहेत का? व्यवहार वगैरे पाहिला. आम्हाला भीती वाटते. हे दोन प्रमुख भाजपचे नेते इथे आले की महाराष्ट्राच्या लुटी संदर्भात काहीतरी निर्णय होईल. देशाच्या गृहमंत्र्यांनी कोणतं काम केलं पाहिजे या संदर्भात संविधानामध्ये काही नियम आणि विषय आहेत. ते सगळे बाजूला ठेवून हे फक्त निवडणुका, भारतीय जनता पक्षाचा प्रचार, उद्योगपतींना मदत, लाडक्या आणि विरोधकांवर आपल्या हल्ले, हे गृहमंत्र्याचं काम नाही आहे. सरदार पटेलांचा इतिहास त्यांनी वाचावा. गृहमंत्री म्हणून त्यांनी काय काम केलं किंवा इतर जे पुढले गृहमंत्री होते झालेले त्यांनी कोणत्या प्रकारचं काम केलं. व्यक्तिगत सुडाचं राजकारण करण्यासाठी गृहमंत्रालयाचा वापर या देशात याआधी कोणी केल्याचं मला दिसत नाही. पण अमित शहा नेमकं तेच करतायत.